नगर परिषदेच्या हद्दीमधील प्रभाग क्रमांक 6 मधून आपल्याबरोबर काही नागरिक आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. कसं बघताय आता या निवडणुकीकडे? नगर परिषदेची निवडणूक लागली, काय भावना आहेत तुमच्या? काय नाही तर मोहिते पाटलाशिवाय दुसरं काय चालत नाही. मोहिते पाटलाशिवाय काय चालत आहे? कारण काय आमचं जे सगळे आहेत सगळे मोहिते पाटलाची माणसं आहे. बरं, शेवटी आम्ही कधी गाव लेवलला आम्हाला मोहिते पाटलाशिवाय दुसरं काम कसं आहे? पाठीमागे शिवबाबा सरपंच होते. शिवबाबाने त्यावेळेस सरपंच पदाच्या वेळेस आमच्या गावाची स्वतंत्र भरपूर केली. बरं, प्रत्येक म्हणजे एरियातले कामं बाबांनी भरपूर केली. रस्ते गटरी बाबांनी म्हणजे सोयीस्कर सगळ्या सुविधा बाबांनी भरपूर केल्या. सरपंच पदाच्या वेळेस होतो ना त्यावेळेस शिवबाबा, त्यावेळेस त्यांनी सगळी कामं आमच्या ह्या भागाची भरपूर केली. भाजपनं पण काम केलंय की? भाजपचा आभार करतो नाही, पण आम्ही शेवटी कसं आहे ज्यावेळेस तुम्ही काय सांगाल? तुमचं काय मत आहे? मोहिते पाटील. ठीक आहे. आमचं सगळं मतदान सुटल म्हणजे आमची जे आहे सगळे मोहिते पाटील मोहिते पाटील आम्हाला दुसरे आहे. आम्ही पुन्हा मानतच नाही. बरं, ओनली वन आहे मोहिते पाटील. मोहिते पाटील, दुसरं कोण नाही. ओके, धन्यवाद. तसे जाऊन या ठिकाणी काय नागरिक आहेत? बाबा काय सांगाल? काय आता निवडणूक लागली नगर परिषदेची, काय काय सांगू शकत नाही? तुमचं काय मत आहे? काय सांगू शकत नाही? बरं, बाळासाहेब तुम्ही काय सांगाल? काय मत आहे? शकत नाही आम्ही, सांगू शकत राजकारण नाही, काही होऊ शकतं. काय होऊ शकतं? ओके, धन्यवाद. बाळासाहेब काय सांगाल? काय वाटतंय तुम्हाला? आता निवडणूक लागली नगर परिषदेची, काय वाटतंय तुम्हाला? निवडणूक लागली नगर परिषदची. फक्त इथं विषय कसा आहे, मोहिते पाटील पॅनल मजबूत आहे. फक्त मोहिते पाटील पॅनलला वरनं दबाव येतो, त्यामुळे थोडी अडचण वाटते. बरं, वरनं दबाव आणून राजकारण जागे ठेवावं माणसांनी, मंत्र्यांनी पण राजकारण जागेवर ठेवलं पाहिजे. आणि इथं वन वे मोहिते पाटील पॅनल आहे. वन वे मोहिते पाटील पॅनल आहे. आता हा प्रभाग क्रमांक 6 मध्ये आहे. एकंदरीत सगळीकडचं वातावरण बघितलं तर कसं वाटतंय तुम्हाला? आता सध्या वातावरण कसं थोडं खालीवर चालू आहे. बरं, कारण का जसं जसं पुढं इलेक्शन चालू होईल तसं तसं वातावरण वन साईड होईल. ओके, अजून तुम्हाला काय वाटतं? या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या पद्धतीने प्रचार होऊ शकतो, काय वाटतं तुम्हाला? प्रचार ही योग्यच होणार. फक्त विषय कसा येतोय की आता पहिला 2 दिवस झाले एबीपी न्यूजला कुठल्या कुठल्या चॅनलला यायला लागलेल्या आहेत गोष्टी की मोहिते पाटलाला ह्याची नोटीस आली, त्याची नोटीस आली. ह्या असल्या गोष्टी काय आणून माणसाने इलेक्शनच्याच गोष्टी ठेवायच्या. राजकारणाच्या पद्धतीने राजकारणाच्या पद्धतीने ठेवा. चिडाचिडीचा डाव ठेवू नका. स्वभाव मोहिते पाटील निवडून येण्याची ताकद आहे. 2014 साली मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये होते, त्यावेळेस मोहिते पाटील स्वतः जीवावर 2014 साली मोदी लाटेत मोहिते पाटील निवडून आले. 2019 साली त्यांनी भाजपमध्ये गेले. भाजपचा झेंडा फळकवला. पण 2024 मध्ये पण त्यांनी राष्ट्रवादीमध्ये आले. पण राष्ट्रवादीमध्ये आले. मोहिते पाटील कुठल्या पक्षाचे नाहीत. मोहिते पाटील स्वभाव सोलापूर जिल्हा लढवू शकतात. नमस्कार, जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे. आज आपण अकलूज नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 6 मध्ये आहेत आणि या ठिकाणी काही नागरिक आहे या ठिकाणी आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. अध्यक्ष काय सांगाल? कसं आहे वातावरण एकंदरीत निवडणूक? वातावरण शिवसेनेचं आणि भाजपचं वातावरण चांगलं आहे. बरं, शिवसेनेचं भाजपचं वातावरण चांगलं. इथं प्रभागामध्ये काय अडीअडचणी तुमच्या? नाही, अडचण नाही. यंदा भाजप आणि शिवसेनेच आहे बघा. भाजप आणि शिवसेना भरपूर कामं केली त्यांनी भाजप आणि शिवसेना. होय ना. आता कोण आहे इच्छुक उमेदवार? कोण आहे तुमच्या इच्छुक उमेदवार आहे ती महेश पवार आहे, डॉक्टर अक्षय वाईकर आहे ती. बरं, भरपूर जण आहेत इच्छुक. होय ना. बाईसाहेब तुम्ही काय सांगाल? शिवसेना भाजप. शिवसेना भाजप. ठीक आहे. आदित्य तुम्ही काय सांगाल? काय वाटतंय तुम्हाला या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? काय वाटतंय? काय शिवसेना भाजप बाकीचे इतर कुठलेही पक्ष जी काम करेल त्याला मिळणार ना. ज्याचं काम आहे त्यालाच मिळणार फळ. बरं बरं, ओके. कोणाचा का असं ना, फक्त काम करणार असावं. नगराध्यक्ष कोणी का होणार, पण काम करणार असावं. ओके. आता प्रथमच तुमच्या नगर परिषदेची निवडणूक पार पडते. या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी नगराध्यक्षपद हे राखीव आहे. तुम्हाला कोणत्या पार्टीचा नगराध्यक्ष व्हावा असं वाटतं? काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला महायुतीचा व्हावा वाटते. महायुतीचाच? शिवसेना किंवा भाजपचाच होणार 100% होणार म्हणजे होणार. यंदा नगर परिषदवर भगवा किंवा भाजपचा सरकार येणार. माहितीच माहिती. ओके. भरपूर कामं केली त्यांनी. कामं भरपूर कामं भरपूर केली ती. कोण भाजपमधनं कोण इच्छुक आहे का नगराध्यक्ष पदासाठी?
ते अजून शिवसेनेतून महायुतीतून एकंदरीत माहिती मोहिते पाटील जर नगरपदाची निवडणूक लढवली हां काय मग तुम्ही संमत काय असेल कुठलं भारतीय जनता पार्टीमधूनच मोहिते पाटलांनी जर हां. परिषदेची निवडणूक लढवली हां तर तुमचं जनमत कुणाकडे असेल? आमचं मत आता भाजपला रामभाऊ यांच्याकडेच आणि शिवसेना शिवसेनेकडून शिवसेना भाजपकडेच